सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली असे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री वाग्देव विद्यालय व ज्युनियर कॉलेज, वाठार स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या पाठ्यपुस्तकातील ऑनलाईन अभ्यासासाठी प्राध्यापक श्री भांगरे SD आपणा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणाअंतर्गत आपण मागील तासाला संघटन म्हणजे काय हे जाणून घेतलेलं आहे. तर या तासाला आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय याविषयी समजून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊया कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय. कर्मचारी व्यवस्थापन हे आपल्याला पुढील व्याख्यांच्या आधारे स्पष्ट करून घेता येईल. त्यापैकी पहिली व्याख्या ती अशी थियो हायमेन यांनी मांडलेली: कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. थियो हायमेन यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये जे काही व्यवस्थापक असणार आहेत या व्यवस्थापकांच्या भरतीविषयी, त्यांच्या निवडीविषयी, त्यांच्या कला गुणानुसार त्यांच्यामध्ये होणाऱ्या विकासाविषयी, त्याचबरोबर त्यांना कामाशी संबंधित जी कामं पूर्ण करायची आहेत त्या संबंधित काही प्रशिक्षणे असतील, त्याचबरोबर त्यांच्या कार्यानुरूप किंवा त्यांच्या सहभागाशी संबंधित ज्या कृती होणार आहेत त्यांच्याशी संबंधित जो काही मोबदला ठरवला जाणार आहे ह्या सगळ्यांशी संबंधित असल्याचं थियो हायमेन यांनी म्हटलेलं आहे. पुढील व्याख्या ल्युथर ग्युलिक यांनी दिलेली: कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे या पूर्णपणे याच्याशी संबंधित असल्याचं म्हटलेलं आहे. ल्युथर ग्युलिक यांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जे कर्मचारी आपल्याला कामाच्यासाठी लागणार आहेत त्या कामाच्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांना भरती करून घेणे, त्याचबरोबर कामाशी संबंधित असलेलं प्रशिक्षण त्यांना देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठीचं वातावरण तयार करणं या संपूर्ण घटनेशी संबंधित असल्याचं ल्युथर ग्युलिक यांनी म्हटलेलं आहे. तर पुढील एक व्याख्या आहे एस बेंझामिन यांनी दिलेली: कर्मचारी व्यवस्थापन ही प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली असल्याचं म्हटलेलं आहे. एस बेंझामिन यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापन प्रक्रिया घडत असताना कामाच्या स्वरूपानुसार जो कर्मचारी वर्ग लागणार आहे तो कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी नियुक्त करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याची कुवत, पात्रता ओळखून त्यांची पारख व्यवस्थित पद्धतीने करून घेणे, त्यानुसार त्यांना त्यांच्या कुवतीनुसार, कौशल्यानुसार योग्य त्या कामावरती त्यांना रुजू करणे, त्याचबरोबर त्यांच्या कामामध्ये ज्या काही कृती होणार आहेत या कृतींचं मूल्यांकन करणे आणि त्याचबरोबर त्या कृती घडत असताना त्याच्यामध्ये जर काही कमतरता, अडचणी किंवा त्रुटी होत असतील तर त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे या सर्वांशी गुंतलेली असल्याची प्रक्रिया एस बेंझामिन यांनी दिलेली आहे. यानुसार आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व पुढील प्रमाणे समजून घेऊ. त्यामध्ये प्रभावी व्यवस्थापिक कार्य, मानवी संसाधनांचा प्रभावी वापर, सहसंबंध निर्माण होतात, मानवी संसाधनांचा विकास, तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर, कार्यक्षमता वाढते, दीर्घकालीन परिणाम, आवश्यक योगदान, कामाचे समाधान आणि सुसंवाद टिकवून ठेवते या मुद्द्यांमधून आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व सविस्तरपणे पुढील प्रमाणे समजून घेऊया. यानुसार पहिला मुद्दा आहे प्रभावी व्यवस्थापिक कार्य. विद्यार्थी मित्रांनो, नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची जी इतर कार्ये घडणार आहेत ही प्रभावीपणे जर घडायची असतील तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे व्यवस्थापनाचं कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची गुरुकिल्लीच आहे. कारण जर सक्षम कार्यशक्ती, उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी कार्य
जर प्रभावीपणे घडवायची असतील तर या प्रत्येक कार्यामध्ये व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते. कारण कर्मचारी जर असतील तरच आपल्याला नियोजन, संघटन, त्याचबरोबर या व्यक्तींचं निर्देशन आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवता येईल. कारण इतर कार्य घडण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं कार्य म्हणजेच कर्मचारी म्हणजेच मानवी सहभाग अत्यावश्यक आहे आणि म्हणून व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून असल्याचं आपल्याला इथे म्हणता येईल. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे, मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापनामुळे काय करता येतं तर आपल्याकडे उपलब्ध मानवी संसाधनं म्हणून कर्मचारी जो वर्ग आहे या उपलब्ध मानवी संसाधनांचा म्हणजेच या कार्यशक्तीचा प्रभावी वापर आपल्याला व्यवस्थापनामध्ये अचूकपणे करून घेता येतो. यासाठी मानवी जो काही कार्यशक्ती आहे हिचा प्रभावी वापर करून घेण्यासाठी आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन हे वेळोवेळी करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया असेल, त्या कामाच्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांची निवड करणे असेल, त्या योग्य पदावर नियुक्ती करणे असेल, कर्मचाऱ्यांच्या सेवेनुसार किंवा कामानुसार त्यांचा ठरलेला मोबदला असेल, त्यांच्या कामानुसार त्यांना आवश्यक असणारं प्रशिक्षण असेल आणि कर्मचाऱ्यांचा चालत्या घडीनुसार होणारा विकास असेल, ह्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची काळजी घेता आली पाहिजे. आणि ही काळजी आपल्याला या कर्मचारी व्यवस्थापनातून घेता येते. याच्यानुसार अजून म्हणता येईल की कामाचा जो काही अतिरेक होणार आहे किंवा कामामध्ये जी काही वारंवारिता येणार आहे किंवा ज्या काही चुकीच्या पद्धती असणार आहेत, ह्या सगळ्या ज्या काही त्रुटी आहेत त्या आपल्याला मानवी व्यवस्थापनातून टाळता येतील. ज्यामुळं काय होतं की मानवी संसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारते आणि त्याचबरोबर व्यवसाय संघटनेचा जो काही आर्थिक आणि सामाजिक विकास आहे तो सुद्धा घडून येतो. पुढे तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हणता येईल की सहसंबंध निर्माण होतात. कर्मचारी व्यवस्थापन या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये सदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. कारण कर्मचारी व्यवस्थापनामुळे आपल्याला काय करता येतं की योग्य कुवतीच्या माणसाची निवड, योग्य कौशल्य असलेल्या व्यक्तीची निवड, त्याच्या अंगभूत असलेल्या कलागुणांनुसार किंवा त्याच्या अंगभूत असलेल्या कौशल्यानुसार त्याला ते काम देता येतं. आणि यामुळं काय होतं की कर्मचाऱ्याची कामाविषयीची आवड ही वाढायला लागते आणि त्याला त्याच्या कुवतीनुसार कौशल्यानुसार काम मिळाल्यामुळं त्याच्या कामाचा दर्जा वाढल्यामुळं संघटनेमध्ये विकास साधला जातो. आणि याचबरोबर संघटनेमध्ये आपण कामाचे जे काही वेगवेगळे विभाग केलेले आहेत या प्रत्येक विभागांमधील व्यक्तींमध्ये एक चांगला व्यावसायिक संबंध तयार होतो. आणि याचा परिणाम काय होतं की हे सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापनाच्या जे काही समन्वय ची गरज आहे या सर्वांसाठी अत्यावश्यक असल्याने यामधून चांगल्या पद्धतीने व्यावसायिकता तयार होते असं म्हणलं जाईल. पुढे चौथ्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे मानवी संसाधनांचा विकास. आता कर्मचारी व्यवस्थापन करताना आपण कुशल आणि अनुभवी कर्मचारी जे आहेत ती कर्मचारी आपण टिकवून ठेवता येऊ शकतात व्यवसायामध्ये. याचा अर्थ काय होतो की कुशल कर्मचारी किंवा अनुभवी कर्मचारी ही संघटनेची एक प्रकारे मालमत्ताच आहे. ही मालमत्ता आपल्याला टिकवून ठेवता येत असल्यामुळे संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत त्या ठिकाणी होणार आहे. ही उपलब्ध कार्यशक्ती जी आहे ती वेळेनुसार किंवा बदलत्या स्पर्धेनुसार त्यांना प्रशिक्षित करता येते, त्यांच्यामध्ये विकास साधता येतो. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्ये सुलभ कशी होतील हे सुद्धा सुनिश्चित करता येते. पुढे पाचव्या मुद्द्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की तंत्रज्ञानाचा व इतर संसाधनांचा प्रभावी वापर. आता कर्मचारी व्यवस्थापनामुळे प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. यामुळे संघटनेची स्पर्धाशक्ती वाढण्यास मदत होते. याचबरोबर कामाचा दर्जा, उत्पादकता यांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. कारण कर्मचारी व्यवस्थापनामुळे काय होतं की आपल्याकडे जी काही संसाधने उपलब्ध आहेत या संसाधनांमध्ये समन्वय साधता येऊ शकतो. काय
की आपल्याकडे जे असलेले कर्मचारी वर्ग आहे यांना प्रशिक्षण दिल्यामुळे जे काही नवनवीन तंत्रज्ञान येणार आहे किंवा उपलब्ध जे काही आपल्याकडे साहित्य असणार आहे याच्यामध्ये एक व्यवस्थित मेळ घातला जाऊन कामाची पद्धत एक सोयीस्कर पद्धतीने ठरविता येते आणि याचा प्रभावी वापर करता येऊ शकत असल्यामुळे संघटनेमध्ये जी काही बाह्य स्पर्धा मध्ये उभा राहण्याची जी काही कुवत आहे ती चांगल्या पद्धतीने तयार होते. निश्चितच कर्मचारी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यामुळे कामाचा दर्जा वाढणारच आहे, उत्पादकता वाढणार आहे आणि उत्पादकता चांगल्या पद्धतीने जर तयार झाली, जर क्वालिटी जर चांगल्या पद्धतीने जर असेल तर निश्चितच फक्त संख्यात्मक विकास न होता संख्यात्मक विकासाबरोबर संघटनेचा गुणात्मक विकाससुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. पुढे 6व्या मुद्द्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की कार्यक्षमता वाढीस लागते. कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढीस लागेल बघा. कर्मचाऱ्यांच्या विकासाबरोबरच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. कारण कर्मचारी व्यवस्थापनाचा हा एक भागच आहे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुवतीनुसार किंवा त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांच्या कार्यामध्ये एक नाविन्यता येण्यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कर्मचारी व्यवस्थापनाचं हे कार्य आहे आणि प्रशिक्षणे विकास कार्यक्रम शिबिरे आयोजित केल्यामुळे योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे जे काही कर्मचारी वर्ग आहे तो मिळवून देण्यास मदत करते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांमधून कर्मचाऱ्यांची कामगिरीसुद्धा सुधारण्यास मदत होते असं याच्यामधून सांगता येईल. पुढे 7व्या मुद्द्यामध्ये आपल्याला म्हणता येईल दीर्घकालीन परिणाम. आता यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. कारण जेव्हा पर्टिक्युलर कामासाठी योग्य व्यक्ती निवडली जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगभूत कौशल्यांच्या आधारे त्या व्यक्तीच्या कलागुण कौशल्यांच्या आधारे त्या कामामध्ये प्रभावीपणा आणता येतो. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे निश्चितच घेऊन जाते. कारण कर्मचाऱ्याची योग्य निवड जर चांगल्या पद्धतीने केली असेल तर निश्चितच त्या कामामध्ये प्रावीण्यता दिसून येते. साहजिकच यांचा सगळ्यांचा परिणाम म्हणजे असा की व्यवसायाची कार्यक्षमता ही दीर्घकालीन आणि सकारात्मक पद्धतीने घडल्याचं आपल्या निदर्शनास येतं. पुढे 8व्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगता येईल आवश्यक योगदान. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्यता सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जाते. कारण संघटना ज्या वेळेस कार्य करत असते त्यावेळेस भविष्यामध्ये जी काही वेगवेगळी आव्हाने येणार आहेत ती पेलता आली पाहिजेत आणि ही आव्हाने पेलण्यासाठी कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जर पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने जर केले गेलं असेल तर भविष्यामध्ये जी काही भूमिका व्यवसायाची ठरणार आहे याच्यासाठी जे योगदान द्यावं लागणार आहे त्याची पूर्वतयारी ही कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनातून आत्ताच करता येते. ज्यामुळे संघटनेचा विकास हा चिरंतर काळ चांगल्या पद्धतीनेच पुढे होत जातो असं या मुद्द्यामधून म्हणता येईल. पुढे 9व्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगता येईल कामाचे समाधान. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. कारण कर्मचारी हा वर्ग आपल्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी कामाच्यासाठी तयार होतो आणि जर कर्मचाऱ्यांना आर्थिक म्हणजे त्यांचा जो काही मोबदला आहे याच्यातून त्याचबरोबर बिगर आर्थिक फायदे म्हणजे कामाची सुरक्षितता असेल तिथे व्यवसायामध्ये सुरक्षितताची असेल किंवा त्यांच्यासाठीच्या ज्या काही सोयीसुविधा असतील ह्याद्वारे जेव्हा त्यांना प्रेरित केले जाते त्यांच्या कामानुसार त्यांना पुरेसा मोबदला तेव्हा दिलं जातं तेव्हा निश्चितच त्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्याविषयीचं समाधान आणि मनोबल ह्या गोष्टींचा विकास आणि वाढ होतं. यासाठी काय करावं लागतं की वेळोवेळी प्रशिक्षण असतील विकास कार्यक्रम असतील त्यांच्या कामानुसार त्यांना मिळणारा योग्य मोबदला असेल नोकरीची शाश्वती असेल ह्या सर्व गोष्टी समाधानासाठी केल्या जातात आणि हे कर्मचारी व्यवस्थापनातून साधता येतं असं म्हणता येईल. पुढे शेवटचा मुद्दा म्हणजेच सुसंवाद टिकवून ठेवते. या मुद्द्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते निवड केली जाते तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नतीसुद्धा दिली जाते.
कारण जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होते, ज्यावेळेस तो नवीन असतो, तेव्हा निश्चितच त्याच्या कामामध्ये जी काही एकंदरीत कमतरता असेल ती कर्मचारी व्यवस्थापनाच्या आधारे त्याला भरून काढता येते. कारण आपण त्या कर्मचाऱ्याच्या कौशल्यानुसार त्याला काम देतो. त्या कामामध्ये जर कुठं कमतरता असतील तर त्यानुसार आपण प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणानुसार त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी ज्या आहेत त्या आपण काढून टाकतो आणि एक योग्य कर्मचारी, एक कौशल्यधारक कर्मचारी आपल्या संघटनेमध्ये आपण टिकवून ठेवतो. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे असा होतो की निवड प्रक्रिया चांगल्या पद्धतीने केली गेल्यामुळे, त्याचबरोबर त्या कामगाराच्या कामाच्या कौशल्यानुसार त्याला आपण प्रोत्साहन म्हणून पदोन्नती दिल्यामुळे निश्चितच या सगळ्यांचा निकष म्हणजे असा की संबंधित कर्मचाऱ्याची एकंदरीत कामाविषयीची आस्था वाढते, व्यवसायाविषयीची आस्था वाढते, ज्यामुळे संघटनेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय हे समजून घेत असताना कर्मचारी व्यवस्थापन हे कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. कारण व्यवसायाची जी काही कार्यशक्ती आहे ही कार्यशक्ती वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट पद्धतीने आपल्याकडे आकर्षित करणे, त्याचबरोबर भरती प्रक्रिया राबविणे, त्यांची योग्य कामानुसार निवड करणे, निवड झाल्यानंतर त्या कार्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवरती सोपविणे, कामगिरी सोपविल्यानंतर त्या कामामधील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते पेलत असताना त्याचं मूल्यांकन घडवून आणणे, मूल्यांकनानुसार त्या व्यक्तीमध्ये असलेल्या त्रुटी बाजूला करणे, त्यांचा मोबदला सुनिश्चित करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत जो काही टप्पा आहे तो आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनातून पार पडता येतो. आणि प्रत्येक उपक्रमाचं जे काही सर्वसाधारण यश आहे किंवा वाढ असेल कर्मचारी व्यवस्थापनाच्या आधारे आपल्याला पूर्ण करता येते. कर्मचाऱ्यांची बुद्धिमत्ता, त्यांची कौशल्ये, त्यांच्यामध्ये असलेल्या कार्यशक्तीचा सर्वोत्तम उपयोग करून घ्यायचा जर असेल किंवा टिकवायचं असेल तर आपल्याला कर्मचारी व्यवस्थापन हे मदतगार ठरतं. आणि म्हणून व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन हा जो काही कार्य आहे हे सुद्धा महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला यावरून स्पष्ट करता येईल. संघटनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच जी काही कर्मचारी व्यवस्थापनाची गरज आहे ही गरज सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत ही असतेच. संघटनेमध्ये जी काही पदोन्नती होणार आहे, बदली होणार आहे, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, निवृत्ती असेल, राजीनामा असेल, अपघात असेल, कर्मचाऱ्याचा मृत्यू असेल, अशा विविध कारणांमुळे नेहमीच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होत असतात. ती वेळोवेळी भरता आली पाहिजे. ती भरण्याबरोबर कर्मचाऱ्यांना एक समानतेच्या आधारे त्यांना वागणूक दिली पाहिजे. कारण ह्या सगळ्यांचा परिणाम व्यवसायाच्या जी काही उत्पादकता आहे ते उत्पादकता वाढण्यावरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्यांची व्यवस्थापन या मुद्द्यानंतर पुढील तासाला आपण व्यवस्थापनातील चौथं कार्य निर्देशन याविषयी समजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण यानुसार स्वाध्यायाकडे वळणार आहोत. तुमच्यासाठी प्रश्न असा असणार आहे, कर्मचारी व्यवस्थापनामधील मानवी व्यवस्थापन म्हणजे काय? मानवी व्यवस्थापन म्हणजे काय हा प्रश्न आपल्यासमोर असणार आहे. मानवी व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा. यानुसार आपल्याला हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. यानुसार आपल्याला पुढील याच्यानुसार आपण धन्यवाद.